सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मद्याच्या नशेत 2 गटातील सराईतांच्या टोळीनं परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गणेशवाडीतील पंचवटी पोस्ट ऑफिस समोर शुक्रवारी रात्री 11:15च्या सुमारास 2 टोळक्यांनी एकमेकांवर दगड आणि विटांचा मारा करत दहशत पसरवली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओम्या उर्फ कार्तिक महेंद्र बेल्हाडकर आणि त्याचे 3 साथीदार आणि दुसऱ्या गटातील मयूर उर्फ डान्सर भास्कर पवार आणि त्याचे 3 साथीदार अशी 2ही टोळ्यांच्या मुख्य सूत्रधारांची नावे आहेत. याबाबतची माहिती अधिकची अशी की नाशिक शहरातील नवीनभाई दादा उदयास येत आहेत. पंचवटीतील गणेशवाडीत 2 टोळ्या कार्यरत आहेत. या 2ही टोळ्यांमध्ये काही ना काही कारणावरून जुने वाद आहे. हे वाद नेहमीच तुफान राड्याच्या माध्यमातून उफाळून येत असतात. संशयित मयूर डान्सर आणि बेल्हाडकर यांच्या टोळीत पूर्वीपासून छोटे मोठे वाद आहेत. त्यातूनच शुक्रवारी रात्री 7:30 वाजता 2ही टोळ्यांपैकी एका टोळीतील मद्यपीने परिसरातील महिलेची छेड काढून वाद घातला. त्यानंतर पंचवटी पोलिसांना कळवण्यात आलेला असताना तत्पूर्वी संशयितांनी पळ काढला. हा प्रकार झाल्यानंतर रात्री 11:15 वाजता बेल्हाडकर आणि पवार टोळी मद्याच्या नशेत समोरासमोर आली. त्यांनी परिसरात दहशत निर्माण करत आरडाओरड करत एकमेकांच्या दिशेने दगड, विटा आणि व्हिस्की आणि बिअरच्या बाटल्यांचा मारा सुरू केला. यावरच न थांबता दांडक्यांनी एकमेकांवर चाल करण्याचा प्रयत्न करत हाणामारी केली. घटनेची माहिती कळताच पंचवटी पोलिसांचे रात्रगस्त अधिकारी आणि अंमलदार दाखल झाले. पोलीस पथकासमोरच संशयित टोळ्यांनी मद्याच्या नशेत धुडगूस घालून परिसराच्या शांततेला गालबोट लावली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करत आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.